12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर कोणता चालू होता बघा, आयोनिक इक्विलिब्रिया. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला काय काय स्टडी केलं तर पीएच स्केल, ॲटॉयनायझेशन ऑफ वॉटर, त्यानंतर पीएच स्केलमध्ये आपण रिलेशन बिटवीन पीएच अँड POOH. पीएच म्हणजे काय असतं तर निगेटिव्ह लॉग ऑफ टू द बेस 10 हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, त्याला म्हणतात पीएच. सेम POHला पण काय म्हणतात तर निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स. हे जे असतं त्याला म्हणतात पीएच आणि POOH. याच्यातलं जे रिलेशन होतं ते पीएच प्लस POH इज इक्वल टू काय असतं 14. त्यानंतर आपण बघितलं होतं याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस अँड टाइप्स ऑफ साल्ट. म्हणजे 4 टाईपचे साल्ट होते. एक साल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, देन स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. त्यानंतर कोणतं होतं तर दोन्ही पण वीक ॲसिड होते, वीक ॲसिड आणि वीक बेस, नंतर वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, असे हे 4 टाईपचे साल्ट्स होते. त्यानंतर हायड्रोलायसिस, कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस स्टडी केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. Salt of strong acid and strong bases. NaCl is a salt of strong acid, HCl and strong base NaOH. आता NaCl कशाचं साल्ट आहे तर strong acid HCl and strong base NaOH. When it is dissolved in water, it dissociated completely into its ion. Strong असल्यामुळे काय होतं, डिसोसिएटेड वॉटरमध्ये काय होतं, कम्प्लिटली डिसोसिएट होतं. NaCl aqueous gives Na++ Cl-. जेव्हा वॉटरमध्ये NaCl टाकल्यानंतर ते काय होतं, कम्प्लिटली डिसोसिएट होतं Na+ अँड Cl- मध्ये. द आयन्स Na+ अँड Cl- हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. आता हे जे आयन्स आहेत Na+ आणि Cl- हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. दिस इज बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट NaOH अँड HCl ऑफ सच रिॲक्शन्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड डिसोसिएटेड कम्प्लिटली इन ॲक्वियस सोल्युशन. आता हे जे बाहेर पडतात आयन्स Na+ अँड Cl- ते वॉटरसोबत काय होत नाही तर रिॲक्ट होत नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये आयन्स कोणते मिळतात, ह्याचे जे ह्या रिॲक्शनचं प्रोडक्ट तर HCl आणि NaOH. बघा ते जे आयन्स बाहेर पडले NaClचे Na+ अँड Cl- रिॲक्ट्स विथ वॉटर, काय होणार NaH आणि ह्याच्यात काय असतो OH. मग ह्याच्यातलं हे जे Na+ आहेत ते कशासोबत रिॲक्ट होतील तर ह्या OH सोबत. मग काय होईल, NaOH तयार होईल आणि Cl- कशासोबत तर H सोबत HCl. असं याचं हे प्रोडक्ट मिळेल परत HCl प्लस NaOH, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. हेच याचे काय असतात पॉसिबल प्रोडक्ट्स. त्यानंतर HCl प्लस NaOH प्लस H2O. परत हे जे आपले पॉसिबल प्रोडक्ट मिळालेत HCl आणि NaOH परत कशासोबत रिॲक्ट होऊ शकतात तर वॉटरसोबत. काय मिळतं त्याच्यात मग H3O प्लस Cl- Na+ आणि OH- हे आयन्स बाहेर पडतात त्याच्यातून. H3O प्लस म्हणजे हा जो H2O असतो त्या H2Oला ह्या HCl मधले H+ तिथं काय होतात अटॅच होतात. मग ते H3O प्लस तयार होतं. त्यानंतर राहिलेले ते H केल्यानंतर Cl राहतात, ते Cl- नंतर Na+ आणि OH- हे इथं काय मिळू शकतात प्रोडक्ट मिळू शकतात. दस द रिॲक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स आर द सेम. द जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहेत ते काय सेम आहेत. This implies that neither the cation nor anion of the salt react with water. आता याच्यातले जे Na+ आणि Cl- आहे ते कशासोबत कॅटायन सोबत किंवा अनायन सोबत. याच्यातले जे साल्टचे जे साल्टचे जे आयन्स आहेत ते वॉटरसोबत काय होत नाहीत तर रिॲक्ट होत नाहीत ऑन देअर इज नो हायड्रोलायसिस. त्यामुळे तिथं काय होऊ शकत नाही, हायड्रोलायसिस होत नाही. इक्वॅलिटी H3O+ इज इक्वल टू OH- आयन्स प्रोड्युस्ड बाय आयोनायझेशन ऑफ वॉटर इज नॉट डिस्टर्ब इन द सोल्युशन इज न्यूट्रल. तर हे दोन्ही स्ट्रॉंग असल्यामुळे याच्यामधले जे H3O+ इज इक्वल टू OH- हे आयन्स काय राहतात आफ्टर आयोनायझेशन ऑफ वॉटर काय होत नाही, डिस्टर्ब होत नाहीत, आहे तसं ते इक्वल राहतं. म्हणजे जे NaClचे जे साल्ट आहेत ते वॉटरच्या आयन्ससोबत काय होत नाहीत, कंबाईन होत नाहीत. त्यामुळे त्याची जी इक्वॅलिटी आहे हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयनची काय राहते तर इक्वल राहते. त्यामुळे ते सोल्युशन काय असतं तर न्यूट्रल. इट मे बी कन्क्लूड दॅट साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. आता हे जे साल्ट असतं स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसचं काय होत नाहीत, साल्ट जे असतात ते हायड्रोलाइज होत नाहीत. त्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा टाईप साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. CuSO4 इज द साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस CuOH2. कोणतं घेतलंय, स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस CuOH2. वेन CuSO4 इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट डिसोसिएटेड कम्प्लिटली ॲज. आता जेव्हा CuSO4 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं ते काय होतं कम्प्लिटली डिसोसिएटेड होतं. कुठले आयन्स मिळतात तर Cu2++ SO4 2-. हे CuSO4 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर कोणते आयन्स मिळतात तर Cu2+ आणि हे SO4
2 minus SO4 2 minus ions of a salt have no tendency to react with water. तर ह्याच्यातलं जे SO4 2 minus ions आहेत त्याला काय नसते, no tendency to react with water because the possible product H2SO4 is a strong electrolyte. मग त्याच्यापासून जे वॉटर सोबत रिॲक्ट होऊन SO4 2 minus वॉटर सोबत रिॲक्ट होऊन काय मिळेल तर कोणतं पॉसिबल प्रोडक्ट मिळतं, H2SO4 इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. द रिॲक्शन ऑफ Cu2 प्लस आयन्स विथ OH मायनस आयन फ्रॉम अनआयोनाइज्ड CuOH ट्वाइस. तर जे Cu2 प्लस असतात हे काय होत नाहीत, वॉटरसोबत रिॲक्ट होत नाहीत, त्यामुळे ह्याच्यापासून पॉसिबल प्रोडक्ट काय मिळू शकतं, वॉटरसोबत रिॲक्ट झाल्यावर तर H2SO4 हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मिळतो. पण रिॲक्शन ऑफ CuOH ट्वाइस, जेव्हा CuOH ट्वाइस Cu2 प्लस CuOH ट्वाइस नाही Cu2 प्लसची जेव्हा रिॲक्शन होते OH मायनस आयनसोबत तेव्हा काय तयार होतं तर अनआयोनाइज्ड CuOH ट्वाइस हा कंपाऊंड तयार होतं, अनआयोनाइज्ड CuOH ट्वाइस कॉपर हायड्रॉक्साईड तयार होतं. द हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम ऑफ CuSO4 कॅन बी रिटर्न ॲज. आता खाली तुम्हाला रिॲक्शन दिले बघा, Cu2 प्लस प्लस 4H2O. तर हे फक्त Cu2 प्लस आयन्स काय होतात H2O सोबत रिॲक्ट होतात, जे SO4 2 मायनस आहे ते डज नॉट रिॲक्ट, ते पॉसिबल तिथं प्रोडक्ट काय मिळतं तर H2SO4 मिळतं. मग बघा Cu2 प्लस प्लस 4H2O गिव्ह CuOH ट्वाइस आणि 2H3O प्लस हे आयन्स मिळतात. म्हणजे किती आयन्स बाहेर पडतील तर 2H3O प्लस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O प्लस आयन्स. आता याच्यामध्ये बाहेर मिळाले जास्त आपल्याला मिळाले H3O प्लस आयन्स. द रिझल्टिंग सोल्युशन ऑफ CuSO4 बिकम्स ॲसिडिक अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड. आता स्ट्रॉंग ॲसिड आहे, तर इथं काय झालं, एक्सेस ऑफ ॲसिड कुठलं H3O प्लस आयन्स जास्त पडले त्यामुळे प्लस आयन्स जास्त आहेत, त्यामुळे हे सोल्युशन काय होतं तर ॲसिडिक मिळतं. आणि आपलं साल्ट पण कशापासून तयार झाले तर स्ट्रॉंग ॲसिड. बघा काय तयार झाले, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस आहे. मग वीक बेस असल्यामुळे जे सोल्युशन होणार आहे त्या साल्टचं जे सोल्युशन होणार आहे ते काय असतं तर ॲसिडिकच असतं, कारण त्याच्यामध्ये ॲसिड काय वापरले तर स्ट्रॉंग ॲसिड वापरले, त्यामुळे ते सोल्युशन काय होतं तर ॲसिडिक होतं. त्याच्या पाठीमागे हे रिझन आहे. त्याच्यातून जे Cu2 प्लस आयन्स बाहेर पडतात ते फक्त वॉटरसोबत रिॲक्ट होतात आणि अनआयोनाइज्ड CuOH ट्वाइस आणि H3O प्लस आयन्स देतात. ते एक्सेस ऑफ H3O प्लस आयन्समुळे ते सोल्युशन काय होतं तर ॲसिडिक होतं. आणि वरती पण आपल्याला बघितलं आपण स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग असल्यामुळे ॲसिडची क्वांटिटी त्याच्यामध्ये जास्तच असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू बेस. त्यामुळं हे सोल्युशन काय असतं तर बिकम्स ॲसिडिक अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. याच्यामध्ये काय होतं ब्ल्यू लिटमस रेड होतं, सोल्युशन काय होतं तर ॲसिडिक होतं. पहिले जे दोन्ही आपण बघितलं स्ट्रॉंग होतं, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, त्याच्यात काही फरक पडत नव्हतं, ते काय होतं तर न्यूट्रल होतं. हे काय होतं तर ॲसिडिक होतं. आता ह्याच्यानंतरचा पुढचा टाईप तुम्हाला पण सांगता येईल. पुढचा टाईप कोणता आहे आपला साल्ट्स ऑफ वीक बेस आणि वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस आहे म्हणजे सोल्युशन काय असणार आहे तर बेसिक असणार आहे. आणि लास्टचा टाईप कोणता आहे तर वीक ॲसिड वीक बेस, ते पण काय असणार आहे न्यूट्रल असणार आहे, कारण दोन्ही पण वीक आहेत त्यामुळे ते काय असू शकतं तिथं न्यूट्रल असू शकतं. बघूया ते दोन टाईप. Salt of weak acid and strong base. CH3CONA is a salt of weak acid, CH3COOH and strong base NaOH. आता कोणता ॲसिड आहे CH3CONA, सोडियम ॲसिटेट. त्याला काय म्हणतात सोडियम ॲसिटेट. कशापासून तयार झाले वीक ॲसिड CH3COOH, acetic acid and strong base NaOH. When dissolved in water it dissociated completely. आता वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर हे काय होतं डिसोसिएटेड कम्प्लिटली. रिॲक्शन आहे वॉटरमध्ये डिसोसिएट झाल्यानंतर CH3COONA ॲक्वियस गिव्ज CH3COO मायनस प्लस Na प्लस, कारण हे आयन सेपरेट होतील असे. हे CH3CO मायनस आणि Na प्लस डिसोसिएटेड कम्प्लिटली. वॉटर डिसोसिएटेड स्लाइटली ॲज. आता इथं काय होतं वॉटर पण डिसोसिएटेड होतं जेव्हा आता हे वीक ॲसिड आणि काय असतं वीक ॲसिड आहे स्ट्रॉंग बेस आहे, वॉटर पण काय होतं डिसोसिएटेड स्लाइटली. आपल्याला माहिती आहे सॉल्यूट त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जे सॉल्वंट मॉलिक्यूल असतात ते पण काय होतात स्लाइटली डिसोसिएटेड होतात. मग काय होईल H2O प्लस H2O H3O प्लस प्लस OH मायनस हे त्याच्यामध्ये डिसोसिएटेड होईल. वॉटरचं डिसोसिएशन ऑफ वॉटर. सोल्युशन ऑफ CH3CONA कंटेन्स Na प्लस आयन्स. आता हे जे सोल्युशन आहे सोडियम ॲसिटेटचं त्याच्यामध्ये काय असतात Na प्लस आयन्स H3O प्लस CH3CO मायनस आणि OH मायनस एवढे त्याच्यामध्ये आयन्स असणार आहे. बघा हा एक आयन वॉटरमध्ये असल्यामुळे हे दोन आयन्स आणि हे एक, असं टोटल किती असतील 4 आयन्स असतील. द Na प्लस आयन्स ऑफ द साल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ OH मायनस आयन्स. आता ज्यातले Na प्लस आयन्स आहेत जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत Na प्लस आयन्स हॅव नो टेंडन्सी टू react with OH minus ions of water since the possible product of the reaction is NaOH. ते वॉटर OH मायनस आयन्स सोबत रिॲक्ट होत नाही, त्यामुळं ह्याच्यामध्ये जे पॉसिबल प्रोडक्ट असतं Na सोबत रिॲक्शन होऊन ते काय मिळणार तर NaOH इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ऑन अदर हँड द रिॲक्शन ऑफ CH3COO मायनस ऑफ द साल्ट विथ H3O प्लस आयन्स फ्रॉम वॉटर
प्रोड्युसेस अनआयोनाइज्ड CH3COOH. आता जेव्हा H3O+ सोबत CH3COO- रिॲक्ट होतात त्या आयनसोबत तर काय तयार करतात तर अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्युल्स किंवा अनडिसोसिएटेड ॲसिटिक ॲसिड तिथं काय होतं तर तयार होतं. खाली रिॲक्शन दिली आहे बघा, CH3CO- प्लस H2O काय मिळणार CH3COOH+ OH-. आता एक्सेस काय क्वांटिटीमध्ये झाले तर इथं OH- एक्सेस झालं तर H2O मध्येच काय असणार आहे HOH. मग त्यातला जो H आहे तो इथं फक्त अटॅच होईल. CH3COOH हे एक प्रोडक्ट मिळेल आणि बाहेर काय पडतील OH- आयन्स. मग आता हे एक्सेस OH- आयन्समुळे सॉल्युशन काय होतं तर बेसिक. या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं स्ट्रॉंग बेस आहे त्यामुळे सॉल्युशन नेहमी काय असणार आहे ते बेसिकच असणार आहे. Thus the hydrolytic equilibrium for CH3COONA is, तर इक्विलिब्रियम काय असेल CH3CONA प्लस H2O. फक्त इक्विलिब्रियम रिॲक्शन लिहिले CH3COOH प्लस Na++ OH-. As a result, excess of OH- ions produced, the solution becomes basic. excess OH- ions आहे त्यामुळे सॉल्युशन काय असणार आहे बेसिक. The solution of CH3CONA is therefore basic. समजलं का बघा तुम्हाला. पहिलं जे होतं आपलं स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस दोन्ही पण स्ट्रॉंग होते त्यामुळे तिथं हायड्रोलायसिस होत नव्हतं. त्याचे जे आयन्स आहेत ते जे वॉटरचे आयन्स आहेत त्याच्यासोबत रिॲक्ट होत नव्हते त्यामुळे तिथं पॉसिबल प्रोडक्ट NaOH आणि HCl जे आपण ॲसिड जे वापरले आधी प्रोडक्ट तेच मिळत होते पॉसिबल प्रोडक्ट. त्यानंतर जे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस होतं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे सॉल्युशन काय होतं त्याचं हायड्रोलायसिसचं सॉल्युशन ॲसिडिक होतं. आता स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड असेल तर सॉल्युशन काय होतं त्या ॲसिडचं तर बेसिक सॉल्युशन असतं कारण त्याच्यामध्ये एक्सेस काय राहतात तर OH- आयन्स असतात त्यामुळे ते सॉल्युशन काय असतं तर बेसिक. आता इथं रिमेंबरसाठी पॉईंट आहे बघा. ॲज अ जनरल रूल द सॉल्युशन ऑफ साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर न्यूट्रल. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसचं काय असतं न्यूट्रल. द सॉल्युशन ऑफ साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर ॲसिडिक कारण स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे ते ॲसिडिक असतं. अँड द सॉल्युशन्स ऑफ साल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिडचं काय असतं तर बेसिक कारण स्ट्रॉंग बेस आहे त्यामुळे. त्यानंतरचा लास्ट टाईप आहे साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसेस. वेन द साल्ट BA ऑफ वीक ॲसिड HA अँड वीक बेस BOH. आता साल्ट कुठलं घेतलं BA आणि वीक ॲसिड कुठला HA आणि वीक बेस BOH डिझॉल्ड इन वॉटर इट डिसोसिएटेड कम्प्लिटली ॲज साल्ट BA. बघा साल्ट BA त्याचे आयन्स फक्त सेपरेट करायचे B+ आणि A-. हायड्रोलायसिस रिॲक्शन इनव्हॉल्व्स द इंटरॅक्शन ऑफ बोथ द आयन्स विथ द साल्ट ऑफ द वॉटर. आता ह्या हायड्रोलायसिसमध्ये काय होतं याचे दोन्ही आयन्स जे असतात इंटरॅक्शन्स ऑफ बोथ द आयन्स ऑफ द साल्ट विथ वॉटर म्हणजे B+ आणि A- दोन्ही पण आयन्स काय होतात वॉटरचे जे आयन्स आहेत त्याच्यासोबत काय होतात तर इंटरॅक्ट होतात. तर इथं पुढे रिॲक्शन दिले B+ प्लस A- प्लस H2O. काय रिॲक्शन होऊन काय होतात तर BOH आणि HA वीक बेस आणि वीक ॲसिड जे आपण तयार केले जे रिॲक्टंट घेतले तेच तयार होतात B+ आणि याच्यातलं काय असणार आहे OH. H आणि OH असतं H2O मध्ये H+ आणि OH-. आता हे B+ ची OH कंबाईन होईल त्यामुळे BOH तयार होईल आणि A- H. मग काय तयार होईल HA. हे वीक ॲसिड दोन्ही पण तयार होतील वीक बेस आणि वीक ॲसिड. द सॉल्युशन टर्न्स आउट ॲसिडिक बेसिक और न्यूट्रल डिपेंडिंग अपॉन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वीक बेस अँड वीक ॲसिड फ्रॉम द हायड्रोलायसिस. आता याच्या जे सॉल्युशन असतं ॲसिडिक बेसिक आता पहिले आपण 3 बघितले कसं कधी बेसिक कधी ॲसिडिक आणि कधी न्यूट्रल असतं ते. मग आता ह्या सॉल्युशनच्या बाबतीत जेव्हा हा वीक असतं दोन्ही कारण वीक बेस जरी असला तर त्याची स्ट्रेंथ सेम नसते. वीक बेस जरी म्हटलं स्ट्रेंथवर डिपेंड असतं. वीक बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड एका स्ट्रेंथचे नसतात कारण जर ॲसिड्स 1 मोलरचं वगैरे असलं तर एकदम वीक कन्सिडर करा. 1 मोलरचं असलं तर हे ॲक्च्युअल 1 मोलरचं नसतं त्यामुळे त्याचा जो इफेक्ट असतो तो कमी जास्त असू शकतो कारण त्या स्ट्रेंथवर ते डिपेंड असतं. म्हणून द सॉल्युशन मे बी टर्न आउट ॲसिडिक बेसिक और न्यूट्रल डिपेंडिंग अपॉन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वीक बेस अँड वीक ॲसिड. त्याची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर ते काय असतं तर डिपेंड फॉर्मड ऑन हायड्रोलायसिस. आता दिले बघा इफ Ka and Kb. आता याच्यासाठी आपण काढले इथे डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याला म्हणतो. Ka म्हणजे फॉर ॲसिड आणि Kb फॉर बेस. जर Ka इज ग्रेटर दॅन Kb असेल K म्हणजे ॲसिडचं जर ग्रेटर असेल तर काय असणार आहे ॲसिडिक. जर लेस असेल तर बेसिक आणि ग्रेटर जर Kb असेल. जर Kb ग्रेटर असेल तर बेसिक आणि दोन्ही इक्वल असतील तर काय असेल तर न्यूट्रल. समजलं का बघा ह्याच्या बाबतीत फक्त डिफरंट आहे. इक्विलिब्रियम जो कॉन्स्टंट आहे किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड अँड बेस. जर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड इज ग्रेटर असेल तर काय असणार ॲसिडिक. बेससाठी ग्रेटर असेल तर सॉल्युशन बेसिक असेल आणि दोन्ही इक्वल असतील तर न्यूट्रल असतं. आता आपण जे 3 टाईप बघितले साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस त्याच्यामध्ये ॲसिड बेस न्यूट्रल कशावर डिपेंड असतं तर डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंथ ऑफ किंवा रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ त्याचे जे
हायड्रोलायसिसची जी स्ट्रेंथ असते त्याच्यावर ते डिपेंड असतं. मग Ka जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, Ka इज ग्रेटर दॅन Kb असेल तर ॲसिडिक सोल्युशन असतं, Ka इज लेस दॅन Kb असेल तर बेसिक सोल्युशन, आणि दोन्ही इक्वल असतील तर न्यूट्रल. मग आता त्याच्यामधला फर्स्ट टाईप बघूया, साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच Ka इज ग्रेटर दॅन Kb. आता हे सोल्युशन काय असणार, ॲसिडिक, Ka इज ग्रेटर दॅन Kb. NH4F इज अ साल्ट ऑफ वीक ॲसिड HF. वीक ॲसिड कोणता आहे, HF. Ka व्हॅल्यू बघा 7.2 इंटू रिलेटिव्ह स्ट्रेंथची जी व्हॅल्यू आहे Ka इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻⁻⁴ आणि वीक बेस NH4OH व्हॅल्यू काय 1.8 इंटू 10⁻⁻⁵ आहे का ग्रेटर दॅन Ka ग्रेटर दॅन Kb. ह्या व्हॅल्यू डिफरंट असतात, जरी वीक असलं तरी व्हॅल्यू डिफरंट असतात, म्हणून हे असं रिलेटिव्ह स्ट्रेंथवरनं काढलं जातं. मग आता Ka काय ग्रेटर दॅन Kb, हिअर Ka इज ग्रेटर दॅन Kb, द साल्ट हायड्रोलायसिस इज. आता साल्टचा हायड्रोलायसिस NH4 प्लस प्लस F मायनस प्लस H2O. NH4 प्लस साल्ट आहे, मग NH4चे हायड्रोलायसिस काय होईल, प्रोडक्ट काय येतील NH4 प्लस प्लस F मायनस, ते अगोदर लिहिलं तरी चालतील. मग वॉटर प्लस वॉटरचे काय होणार NH4OH प्लस HF, कारण हे NH4 H आणि OH बघा, H आणि OH असणार, NH4 प्लस आहे, हे काय होईल मायनसशी रिॲक्ट होईल, म्हणजे OH मायनस NH4OH तयार होईल, आणि F मायनस काय H प्लसची, मग काय होईल NH4OH प्लस HF, वीक बेस आणि वीक ॲसिड. दस HF इज अ स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन द बेस NH4OH. मग हे HF काय असतं, स्लाइटली स्ट्रॉंगर ॲसिड आहे, त्यामुळं आपलं Ka जास्त आहे, त्यामुळं HF हे जे स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन द बेस NH4OH. द टू आयन्स रिॲक्ट विथ वॉटर ॲज, ते दोन्ही आयन्स काय होतात, वॉटरसोबत रिॲक्ट होतात. मग NH4 प्लस प्लस ट्वाईस ऑफ H2O गिव्ज NH4OH प्लस H3O प्लस. आता पहिला कोणता आयन रिॲक्ट झाला तर NH4 प्लस जो आहे तो वॉटरसोबत रिॲक्ट झाला, एक NH4OH मिळालं, दुसरं H3O प्लस मिळालं. त्यानंतरचा पुढचा कोणता आहे F मायनस प्लस H2O, दोन्ही आयन इथं रिॲक्ट होतात, F मायनस प्लस H2O गिव्ज HF प्लस OH मायनस. तर ह्याच्यातला HF जो असेल तो आपला H प्लस फक्त रिॲक्ट होईल, तिथं काय होतं OH मायनस रे, इथं H प्लस ह्याच्यातला रिॲक्ट होईल, मग काय होईल HF प्लस OH मायनस, आणि इथं NH4 प्लस होता त्यामुळे वॉटरमधलं काय रिॲक्ट होतील तिथं OH मायनस आयन्स, आणि इथं काय होतील H प्लस आयन्स, दोन्ही आयन्स काय होतात रिॲक्ट होतात, एक OH मायनस बाहेर पडला, दुसरा H3O प्लस बाहेर पडलं. मग याच्यामध्ये काय असतं, HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन NH4OH. द NH4 प्लस आयन्स हायड्रोलाइज टू द greater strength than the F minus ions. This means that the reaction produces more H3O plus ions. reaction मध्ये काय प्रोड्यूस होतं तर जास्त H3O plus ion प्रोड्यूस होतात than OH minus ions produced in the reaction. HF जरा स्ट्रॉंगर असल्यामुळे ते जास्त रिॲक्ट होत नाही, कशासोबत तर वॉटरसोबत जास्त काय होतं, कशाचे आयन्स हायड्रोलाइज होतात तर NH4 प्लसचे आयन्स काय होतात जास्त हायड्रोलाइज होतात इन ग्रेटर एक्सटेंट दॅन F मायनस आयन्स. त्यामुळे जे OH मायनसच्या ऐवजी, कारण NH4 मध्ये कोणते आयन्स बाहेर पडतात बघा H3O प्लस आणि F मायनस मध्ये OH मायनस आयन्स, मग जास्त काय बाहेर पडतं तर H3O प्लस आयन्स प्रोड्यूस जास्त होतात ॲज कम्पेअर्ड टू OH मायनस आयन्स. इन अदर वर्ड्स NH4 आयन्स आर स्लाइटली स्ट्रॉंगर ॲज ॲसिड दॅन F मायनस आयन्स बेस. मग आता हे जो परत तयार होणार असेल, मग त्याच्यामध्ये जास्त आयन्स कोणते बाहेर पडतात ते लक्षात ठेवा, तर H3O प्लस, त्यामुळे सोल्युशन काय असतं तर ॲसिडिक. Therefore, solution of NH4F is turned only slightly acidic, turns blue litmus to red. Slightly काय असतं तर acidic solution असतं. Salt of weak acid and weak base for which Ka is less than Kb, म्हणजे ॲसिडची जी स्ट्रेंथ आहे ती लेस दॅन Kb पेक्षा. NH4Cn is the salt of weak acid. SCN Ka व्हॅल्यू किती आहे बघा 4.0 इंटू 10⁻⁻10 and वीक बेस NH4OH Kb व्हॅल्यू तर अगोदरच बघितलं आपण NH4OH ची स्ट्रेंथ 1.8 इंटू 10⁻⁻5. मग काय ही लेस आहे Ka, showing that Ka is less than Kb. when NH4Cn is dissolved in water it hydrolyzes as NH4Cn. जेव्हा वॉटरमध्ये हायड्रोलाइज होईल तेव्हा काय होईल बघा NH4 प्लस प्लस Cn मायनस प्लस H2O काय मिळणार NH4OH प्लस SCN आहे ते आपले साल्ट मिळतील वीक बेस अँड वीक ॲसिड. The NH4OH is stronger than the acid SCN. आता NH4OH काय स्ट्रॉंगर दॅन द ॲसिड SCN. द आयन्स ऑफ द साल्ट रिॲक्ट विथ वॉटर, त्याचे जे आयनचे साल्ट आहेत ते काय होतात रिॲक्ट विथ वॉटर. मग NH4 प्लस प्लस H2O काय होणार NH4OH प्लस H3O, कारण आता ह्याच्यातलं फक्त काय होईल तुमचं H2O मधला ह्याच्यातला OH त्याच्यासोबत रिॲक्ट होईल NH4 प्लस सोबत NH4OH, आणि राहिलेलं तुमचं काय होईल H3O प्लस हे आयन्स मिळतील. त्यानंतर Cn
मायनस रिॲक्ट विथ H2O काय होईल, HCN होईल, OH मायनस आयन्स बाहेर पडतील. आता याच्यामध्ये स्ट्रॉंगर काय आहे तर NH4OH स्ट्रॉंगर दॅन SCl. मग आता जे स्ट्रॉंग असतं ते काय होतं, कमी हायड्रोलाइज होतं. मग आता याच्यामध्ये जे H3O प्लस आयन्स आहेत ते काय मिळतील, लेस क्वांटिटीमध्ये मिळतील ॲज कम्पेअर्ड टू OH मायनस. आता जे वीक असतं ते काय होतं, मोर हायड्रोलाइज होतं, त्यामुळे OH मायनसचे आयन काय असतील, एक्सेस क्वांटिटीमध्ये असतील, जास्त क्वांटिटीमध्ये OH मायनस असतील. त्यामुळे सोल्युशन काय असतं, स्लाइटली बेसिक दॅन ते नॉर्मल न्यूट्रलपेक्षा काय स्लाइटली बेसिक सोल्युशन असणार आहे. समजा बघा, जेव्हा KB जास्त असतो तेव्हा काय होणार आहे, जे तुमचं NH4OH आहे स्ट्रॉंग आहे, जे स्ट्रॉंग असतं त्याचं हायड्रोलायसिस कमी होतं आणि जे वीक असतं ते जास्त हायड्रोलाइज होतं. जास्त हायड्रोलिसिस झाल्यामुळे जे वीक आहे CN मायनस आयन्स काय होतील, जास्त OH मायनस प्रोड्यूस करतील. त्यामुळे सोल्युशन काय होतं तर बेसिक होतं. The CN minus ion hydrolyzes to a greater extent than NH4 ions. दिले बघा, the CN minus ion hydrolyzes to a greater extent than NH4 plus ion. The reaction produces more OH ions than the H3O plus ions produced on the reaction. The solution of NH4CN is a basic and turns red litmus to blue. Basic असल्यामुळे ते काय होणार आहे, red litmus to blue. Salt of weak acid and weak base for which Ka is equal to Kb. आता हा लास्ट टाईप आहे याच्यातला, साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसमध्ये Ka इज इक्वल टू Kb दोन्ही पण इक्वल असतील तेव्हा CH3COO NH4 इज अ साल्ट ऑफ वीक ॲसिड. कशाचं साल्ट आहे, वीक ॲसिड. CH3COOH ॲसिटिक ॲसिड, व्हॅल्यू किती आहे 1.8 × 10⁻⁻5 अँड वीक बेस NH4OH Kb इज इक्वल टू 1.8 × 10⁻⁵. आता दोन्ही पण स्ट्रेंथ सेम आहे, रिलेटिव्स म्हणजे Ka आणि Kb स्ट्रेंथ सेम असल्यामुळे दोन्हीचं जो त्याच्यामध्ये इफेक्ट होईल तो पण काय असतो, सेमच असतो. त्यामुळे हे सोल्युशन काय होतं तर न्यूट्रल होतं. व्हेन साल्ट CH3COO NH4 इज अ डिसॉल्व्ड इन वॉटर, इट अंडरगोज हायड्रोलायसिस. काय होणार, हायड्रोलायसिस CH3COO मायनस प्लस NH4 प्लस प्लस H2O काय मिळेल, आहे ते आपले ॲसिड मिळतात CH3COOH प्लस NH4OH. द आयन्स ऑफ द साल्ट रिॲक्ट विथ वॉटर. आता जे आयन्स आहेत CH3COO मायनस ते आयन्स पहिला रिॲक्ट करा, प्लस H2O काय मिळणार CH3COH प्लस OH मायनस आयन. CH3COO पासून एक तुमचा ह्यातला H फक्त जाईल, H2O मधला काय होईल, हा H इथं अटॅच होईल आणि OH मायनस आयन्स बाहेर पडतील आणि राहिलेले OH मायनस सोबत कंबाईन होतील तर NH4 प्लस सोबत आणि काय मिळेल NH4OH तयार होईल आणि आयन्स कोणते बाहेर पडतील तर H3O प्लस आयन्स. मग आता हे दोन्ही सेम असल्यामुळे ॲज Ka इज इक्वल टू Kb, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेस प्रोड्युस्ड ऑन हायड्रोलायसिस इज द सेम. याची जी स्ट्रेंथ आहे ती किंवा सेमच आहे, त्यामुळं सोल्युशन काय असतं, न्यूट्रल असतं. जेवढे OH मायनस आयन बाहेर पडणार आहेत तेवढेच काय पडतात तर H3O प्लस आयन्स बाहेर पडतात. Hydrolysis of NH4 plus ions produces many H3O plus ions as that of CH3COO minus produces OH minus ions. जेवढे H3O plus ions प्रोड्यूस होतील तेवढेच काय होतात, OH minus ions प्रोड्यूस होतात. त्यामुळं हे सोल्युशन काय असतं तर न्यूट्रल. आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आजचा लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करू, जो बफर सोल्युशन्स आहेत तो. थँक्यू.